नमस्कार, मी शेख पाशा. जन एकता आवाजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. औसा नगर परिषद निवडणूक 2025 भाजप सेना रिपाई महायुतीचे भाजपचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर ज्योती महादेव बनसोडे व तसेच प्रभाग क्रमांक 5चे भाजपचे सदस्य पदाचे अ गटाचे उमेदवार जयशंकर विजयकुमार मिटकिरी तसेच ब गटाचे सदस्य पदाचे उमेदवार सैदुन्निसा मुजम्मिल शेख यांच्या प्रचारात प्रभाग क्रमांक 5 मध्ये नाथनगर येथे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत कॉर्नर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितीमध्ये भाजप सेनाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार आपल्या भाषणात काय म्हणाले ते पहा. डोकं लढवून भारतरत्न बाबासाहेबांनी संविधान तयार केलं, त्याच्यापेक्षा डोकं जास्त लढवता. एससी सुटलं तर ह्याच्याकडे सर्टिफिकेट आहेच, ओबीसी सुटलं तर आहेच, ओपनला तर स्वतः आहेच, एसटी सुटलं तर सर्टिफिकेट आहे. मला कळालं परवा, अरे आमच्या भागामध्ये कोळी समाज एवढा मोठा, तिकडे त्यांना सर्टिफिकेट मिळालं गेलं एसटी, तुला कसं मिळालं की? आणि बरं झालं या निमित्तानं अपंगाला कोटा नाही, नाहीतर स्वतःचं अपंग सर्टिफिकेट सुद्धा काढलं असतं. सगळी पद्धत घरात असावी, सगळं राजकारण घरातून चालावं, अर्थकारण स्वतःभोवती फिरावं. आणि हा असा कसा समाज करण्यास शकतो माणूस? अरे आम्ही सकाळी 6ला उठतो, 9ला 8:30ला लोक सेवेत तयार राहतो, रात्री 11-12 पर्यंत आम्ही लोकांची सेवा करतो, तरी आम्हाला काम सरत नाही. आमचे राजाभाऊ झोपतात कधी, उठतात कधी माहिती आहे काय? हे रत्न फार वेगळं आहे. औषधाला कसा रत्न लाभलंय? जे दुपारी 2 वाजता उठतंय, 3 वाजता बाहेर पडतंय, रात्रभर जनतेची सेवा करतंय आणि पहाटे 4ला झोपतंय. आणि अशा लोकांच्या हातामध्ये जर कारभार दिला तर काय होईल या औषधाचं? किंवा 5 वर्षामध्ये काय झालं? माझा सवाल आहे. या निमित्तानं आज या 4 आणि 5 मधील जनतेला माझा, तुम्ही तर ऐकायला इथं आलात पण बरेच जण घरातून ऐकतायत, पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, त्यांनीही सांगावं त्यांना, ते त्यांचे मित्र आहेत, की या चर्चेला बसा. माझी चर्चा करायची तयारी आहे. तुमच्या काळामध्ये तुम्ही काय केलं, पुढे आलात दुर्दैवानं तर काय करणार आहात, मी काय केलं मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये, मी काय करणार आहे हे मी सांगतो. सगळी पद्धत घरात असावी, सगळं राजकारण घरातून चालावं, अर्थकारण स्वतःभोवती फिरावं. आणि हा असा कसा समाज करण्यास शकतो माणूस? अरे आम्ही सकाळी 6ला उठतो, 9ला 8:30ला लोक सेवेत तयार राहतो, रात्री 11-12 पर्यंत आम्ही लोकांची सेवा करतो, तरी आम्हाला काम सरत नाही. आमचे राजाभाऊ झोपतात कधी, उठतात कधी माहिती आहे काय? हे रत्न फार वेगळं आहे. औषधाला कसा रत्न लाभलंय? जे दुपारी 2 वाजता उठतंय, 3 वाजता बाहेर पडतंय, रात्रभर जनतेची सेवा करतंय आणि पहाटे 4ला झोपतंय. आणि अशा लोकांच्या हातामध्ये जर कारभार दिला तर काय होईल या औषधाचं? किंवा 5 वर्षामध्ये काय झालं? माझा सवाल आहे. या निमित्तानं आज या 4 आणि 5 मधील जनतेला माझा, तुम्ही तर ऐकायला इथं आलात पण बरेच जण घरातून ऐकतायत, पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, त्यांनीही सांगावं त्यांना, ते त्यांचे मित्र आहेत, की या चर्चेला बसा. माझी चर्चा करायची तयारी आहे. तुमच्या काळामध्ये तुम्ही काय केलं, पुढे आलात दुर्दैवानं तर काय करणार आहात, मी काय केलं मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये, मी काय करणार आहे हे मी सांगतो. सगळ्या भूमिका एकच वटवतो. दादा कोंडकेचा पिक्चर बघितला कधी जुन्या काळामध्ये? कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक, नट, फिल्म सगळा एकच. इम्रान गुद्दारांचा म्हणून मी सांगतो, आता बरेच गुद्दार आहेत ना. या अंशामध्ये त्यांच्या काळामध्ये एकाही गुत्तेदाराला एकही काम दिलं गेलं नाही, कारण सगळी कामं हाच पट्ट्या करतो. गुत्तेदार हाच इंजिनियर, हाच डॉक्टर, हाच गुत्तेदार, हाच मिस्त्री, हाच लिहिणारा इंजिनियर, बिल लिहिणारा अकाउंटंट हाच. बिल लिहिणं मला कळालं, बिल लिहिण्यावर कथा आठवली मला.
त्या रोडचे बिल काढताना टेंडर करताना स्वतः नगराध्यक्ष, बिल काढताना आपण रजेवर जायचं, दुसऱ्याला बसवायचं. एक अलिशर कुरेशी नावाचे आमचे, मला त्यांना भेटायची इच्छा, मला भेटवा कोणीतरी. 3 दिवसापासून तुम्हाला म्हणा काय जलेल भाई मला भेटवा नाही का. अलिशर कुरेशी नावाच्या नगरसेवकाला त्यांनी तात्पुरतं नगराध्यक्ष केलं. ते का केलं तर त्यांना लिहिता वाचता येत नाही म्हणून केलं. त्यांनी डोळ्यासमोर सही करावी त्यांची अपेक्षा होती, पण ते महाचितून निघाले. त्यांनी सही करायला नकार दिला. कारण का, त्यांच्याकडे ते एमबी गेली घ्यायला आणि मग ते वाउचर गेलं. त्यांनी सही करायला तेवढं वकील साहेब कोणत्या बाजूला होते बसलेले, नबी वकील साहेब काय तर नाव आहे, मुजीब वकील साहेब. त्या दोघांनाही मला भेटत काय करायचं. तर त्यांनी विचारलं, वकील साहेब क्या आहे देखो. ते 200 रुपये झोपडा मिक्सर, आपल्या घरी ऑलरेडी मिक्सर प्रत्येकाचे आहे. मला सांग कुणाचं घर आहे मिक्सर शिवाय. 9.5 आता मायक्रोफोन पण गेला बहिणी. मिक्सर काय चीज आहे. त्यांनी मिक्सर दिला डुप्लिकेट, दिल्ली मेड, चायना मेड. आणि मला म्हणलं की जार वाटले, कोणते ताई सांगितलं की जार दिले. अरे ताई, त्या जार मध्ये पाणी माझं आहे ना, ते जार मागणीचं पाणी माझं आहे. त्याला कोणी जार दिला असेल की पाणी दिलेलं आहे. माझ्या या बहिणीच्या खांद्यावरची, कमरेवरची, डोक्यावरची घागर उतरायचं काम या भावानं केलंय. मागणीचं पाणी तुम्हाला मी दिलंय. हे काय सांगतो. रोडला 5.5 एकर मध्ये चांगला स्टेडियम करतोय. तिथं कुस्त्या, खो खो, कबड्डी हे लाल मातीतले खेळ होतील आणि कुस्त्याचं मॅटिंग पण आहे आणि हाऊस पण कुस्त्याचं करतोय आणि ट्रॅक पण 400 मीटरचा ट्रॅक करतोय तुम्हाला फिरायला. रात्रीचे फिरायला लाईटची व्यवस्था करतोय. आणि एवढ्या बहिणीजवळ सांगतो तुम्हाला मी, एक चांगला औसा आपल्याला घडवायचा आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर औसा घडवायचा आहे. सुंदर औसा घडवा सुद्धा मला कधी पडलं सांगतो. सुरक्षित राहावं म्हणून मी 6 कोटी रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावतो. इथं पण लावणार. आणि ते कॅमेऱ्याचा डिस्प्ले कुठे असणार आहे, एक डीवायएसपीच्या ऑफिसला, एक नगरपालिकेमध्ये. आणि तुम्हाला मी गॅरंटी देतो, 2 व्हीलरचा सुद्धा नंबर आपल्याला काढता यावा. 2 व्हीलर जरी असली, 2 व्हीलरचा नंबर सुद्धा आपल्याला क्रॅश करता यावा, अशा प्रकारचा कॅमेरा आपण लावतो. त्यामुळे आमच्या माता भगिनी सुरक्षा हे माझी गॅरंटी आहे. पण स्वच्छतेच्या बाबतीत तुम्हाला शब्द मला द्यावा लागेल. आपल्याला असं स्वच्छ ठेवायचं असेल, पूर्ण भागाचा विकास केला, सिमेंटचे रोड केलेले, असे रोड केलेले. मी हा विचार केला का बकार नाही दोघा कसा करायचं म्हणून, मी तो विचार नाही केला. कादरी नगर, हसमी नगर या भागामध्ये आपण रोड दिला. एके दिवशी आमचे पत्रकार आहेत मित्र जलील पठाण, त्यांनी मला चहाला, मी त्यांना म्हणला की चहाला बोलवा. त्यांनी म्हणले की साहेब चहाला बोलवतो, पण माझ्याकडे आमच्या घरचे म्हणतात की तुमचा एवढा आमदार दोस्त आहे ना, सदा रस्ता नाही यायला, आम्हाला चिखलातून, गुडघ्यातून चिखलातून यावं लागलंय. पुढे मस्जिदीला जाताना सुद्धा आम्हाला चिखलातून जावं लागलंय. मला त्यांनी तक्रार केली त्याच्या बायकोची माझ्याकडे. मी सांगितलं बाबा मी तुझ्या घरी कधी येईल, रोड केल्यानंतरच येईल. आणि अण्णा रोड करून चहाला आपण येतो का नाही, असं काय तर कमिटमेंट ठेवा, काहीतरी सामाजिक भाव ठेवा.